नमस्कार, भारत न्यूज 7 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। नांदेड तहसीलच्या टीमने उडवून दिला वाळूवाल्यांचा दिवाळी धमाका। जिल्हाधिकारी नांदेड राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ, तहसीलदार संजय वारकड, नायब तहसीलदार स्वप्नीत दिगलवार, मंडळ अधिकारी कुणाल जोगताप, अनिरुद्ध जोंधळे, मोहसिन सय्यद, ग्राम महसूल अधिकारी मनोज सरपे, महेश जोशी, महसूल सेवक श्री बालाजी सोनटक्के, शिवा तेलंगे, महसूल पथक विष्णुपुरी परिसरामध्ये पहाटे 5 वाजता अवैध रेती उत्खनन प्रतिबंधासाठी गस्तीवर असताना रेती उत्खनन करणारे 2 मोठ्या बोटी, एक छोटी बोट व 4 इंजन आढळून आले। पथकाने मजुरांच्या साहाय्याने 3 बोटी व 4 इंजन जेलिटीने स्फोट करून नष्ट केले। 30 तराफे जाळून नष्ट करण्यात आले। असे एकूण 63 लाख किमतीचा मुद्देमाल जागेवरच स्फोट करून नष्ट करण्यात आलाय। तसंच एक अवैध वाहतूक करणारी हायवा MS BC 4892 जप्त करून तहसील कार्यालय परिसरामध्ये लावण्यात आली आहे। सदर हायवावर दंडात्मक फौजदारी स्वरूपाची कार्यवाही करण्याची तजवीज ठेवण्यात आली आहे। सदर कारवाई दरम्यान माननीय पोलीस अधीक्षक अविनाश कुमार यांनी नांदेड ग्रामीण पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भोसले व पोलीस दमदार शिंदे, घुगे व जाधव यांचे पोलीस पथक उपलब्ध करून दिले। अवैध उत्खननात संदर्भात नांदेड महसूल प्रशासन तसकीने कार्यवाही करेल असा इशारा नांदेडचे उपविभागीय अधिकारी डॉक्टर सचिन खल्लाळ व तहसीलदार संजय वारकड यांनी दिला आहे।